आपल्या मुख्य विषयावर येऊ आणि तो म्हणजे हरभरा पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन. हरभरा हे पीक जे आहे पूर्वी शेतकरी फक्त घरच्या पुरतं डाळी पुरतं असं करत होते, पण आता कमर्शियल हरभऱ्याचा पेरा खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. एक खूप चांगलं फायद्याचं पीक आहे. याला कमी कष्ट लागतात, कमी खर्च लागतो आणि बाजारभाव सुद्धा चांगले असल्यामुळे याच्यामध्ये उत्पादन खूप आपण चांगलं घेऊ शकतो. 2 पैसे शेतकऱ्याला चांगले राहू शकतात. आता या हरभरा पिकामध्ये काही गणित आहेत. ते गणित जर आपल्याला समजले तर निश्चित तुम्ही हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन घेऊ शकता. हरभऱ्याचं उत्पादन कितीपर्यंत येऊ शकतं, विक्रमी उत्पादन म्हणजे काय, याचा जर आपण विचार केला तर हरभऱ्याचं एकरी 12-14 क्विंटल उत्पादन घेणारे माझ्या परिचित 100-150 शेतकरी असतील आणि 14 क्विंटलच्या वरती 15-16-17 क्विंटल पर्यंत उत्पादन घेणारे सुद्धा काही शेतकरी आहेत. जर ते घेऊ शकतात 17 क्विंटल तर आपण का नाही, 17 तर आपल्याला 13 येईल, 14 येईल. ज्या पद्धतीनं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे. जर व्यवस्थापन फक्त फवारे करून किंवा फक्त एखादी व्हरायटी निवडून हरभऱ्याचं उत्पादन वाढणार नाही किंवा कोणत्याच पिकाचं उत्पादन वाढणार नाही. त्यातले जे बारकावे आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि ते बारकावे समजून घेण्यासाठीच आपण हा आजचा विषय घेतलाय की पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन. सगळ्यात पहिले आपण पाहूया की जमीन कशी निवडावी. हलकी जमीन नको हरभऱ्याला, कारण फुल लागलं पाणी दिलं की फुलं गळणार, तो नुसता मोकाट वाढत राहील. त्यामुळे हलकी जमीन नको, सोपन जमीन नको, कारण हरभरा हा तुमच्या पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील असल्यामुळं पाणी साचलेलं त्याला बिलकुल जमत नाही. त्यानंतर ही निचरा न होणारी जमीन नको, मध्यम बारी किंवा भारी जमीन असावी हरभऱ्याला. मध्यम बारी किंवा भारी, सोपन जमीन, हलकी जमीन, निचरा न होणारी जमीन, चिबाडाची जमीन नको. त्यानंतर पूर्व मशागत काय करणार, खरीप पीक निघाल्यानंतर तुम्ही तिथे विपास करू शकता, कल्टिवेटरनं करू शकता, रोटावेटर करू शकता. थोडीशी मशागत केली म्हणजे जर तिथला ओलावा जो आहे, 2 गोष्टी आहेत की जमिनीतला ओलावा उडून जाऊ नये याच्यासाठी वरचा थर जो आहे मातीचा तो आपल्याला मोकळा करणं गरजेचं असतं. आणि दुसरं, समजा मशागत केल्यानंतर पाऊस पडला किंवा आता तुमची मशागत करण्याची वेळ आहे, पुन्हा एखादा पाऊस जर पडला तर जमिनीत चांगला ओलावा साठून राहील, जमिनीत ओल धरून ठेवल. त्यासाठी आपल्याला मशागत करून नंतर हरभरा पेरावा. आता हरभऱ्यामध्ये सगळ्यात मोठी जर समस्या कोणती असेल तर ती आहे मर रोग आणि शेतकऱ्यांनी हात टाकले त्याच्यावर. आणि या मर रोगाला रोखण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय जर कोणता असेल तर तो आहे ट्रायकोडर्माचा वापर. तर ट्रायकोडर्माचा वापर आपण 2-3 पद्धतीने करू शकतो. सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे शेत तयार करतानाच तुम्ही, आता समजा तुम्हाला 4-8 दिवसानं शेत तयार करायचं आहे तर तुम्ही आता एकरी अर्धा किलो ट्रायकोबूस DX आणा. शेणखतामध्ये 15-20 किलो 25 किलो शेणखत किंवा ओलसर मातीमध्ये मिक्स करून घ्या त्याला आणि शेत तयार करायच्या आधी तुम्ही शेतात फेकून द्या. म्हणजे तो काय होईल, मशागतीमध्ये रोटावेटरमध्ये तो जमिनीमध्ये ओलाव्यामध्ये चालला जाईल. आणि ट्रायकोडर्मा जो आहे तो साधारणतः 1-1.5 महिन्यापर्यंत तो म्हणजे 15-20 दिवसापर्यंत वाढतो, त्याची संख्या वाढत जाते, नंतर हळूहळू कमी होतो. म्हणजे तुमची सुरुवातीची जी मर आहे ती टाळण्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे की एकरी अर्धा किलो ट्रायकोबूस DX मातीत, रेतीत किंवा रासायनिक खतात सुपर फॉस्फेटमध्ये मिसळून जरी फेकलं तुम्ही तरी चालेल. तर हे पूर्व मशागतीमध्ये आपण करू शकतो. त्यानंतर पेरणीचा कालावधी खूप घाई करू नका, 10 ऑक्टोबरच्या दरम्यान. पण तरी सुद्धा यावर्षी मी तुम्हाला एक सांगेल की आता पुढचा जो सोमवार आहे तो 7 तारखेला येईल बहुतेक, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तारखेला. तर तोपर्यंत 7 तारखेपर्यंत आपल्याला अंदाज येऊन जाईल की बाबा मान्सूनचं विड्रॉल कधी आहे. तर त्यानंतर मग आपण पेरणीचा निर्णय घ्यावा. तर समजा जर अशी शक्यता वाटली की बाबा 9-10 तारखेला वगैरे पाऊस आहे तर 2-3 दिवस लेट करू आपण, त्याला काय नाही. तर लगेच आपण जर वाटलं तर 9-10 तारखेला पेरू. तर या पद्धतीनं कोरडवाहूमध्ये तुम्ही जमिनीत ओलावा यावर्षी सगळीकडे आहे, त्यामुळं तुम्हाला बहुतांश ठिकाणी हरभऱ्याची पेरणी होईल असं मला वाटतं. फक्त एकच मर रोगाची खूप मोठी भीती आहे. तुम्हाला सांगतो मी घसा कोरडा होईपर्यंत सांगत होतो. वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात आणि लगतचा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये चारकोल रॉट किमान 50 वेळेस सांगितलं असेल मी की चारकोल रॉटनं मागच्या वर्षी नुकसान झालं. सगळे दुकानदार त्याला येलो मोजॅक म्हणतात, सगळे शेतकरी त्याला येलो मोजॅक म्हणतात, गव्हर्नमेंट ऑफिसर्स काही ज्यांना माहित नाही ते सुद्धा त्याला येलो मोजॅक म्हणतात. तो येलो मोजॅक नव्हता, तो जमिनीतला बुरशीजन्य रोग, त्याला चारकोल रॉट म्हणतात.
आणि त्याच्यासाठी मी सांगितलं होतं ट्रायकोडर्माचा वापर करा, नाही तर पश्चाताप होईल. यावर्षी सुद्धा तोच रोग, जर ज्या ठिकाणी तुमचे दाणे भरले नाही 100% तिथे चारकोल रॉट आहे. मी 20 शेतकरी ज्यांनी ट्रायकोडर्मा वापरलं आणि त्याच्या बाजूचं सोयाबीन त्यात दाना भरला नाही, पण ट्रायकोडर्मा वापरलेल्या शेतकऱ्यांचा दाना भरलाय. तर ह्या गोष्टी तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ यायला नको. त्यासाठी बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्याच्यावर मी जोर देऊन सांगतो हे करा, नक्की करा, त्याच्याशिवाय जमणार नाही. तर त्यासाठी आपल्याला मागच्या वर्षी सुद्धा मी सांगितलं होतं, हरभरे पेरले शेतकऱ्यांनी, पाऊस पडला, मी म्हटलं डायरेक्ट तुम्ही जमिनीत ओलावा आहे, ट्रायकोबूस्ट डीएक्सचा फवारा द्या, दाट फवारा द्या. ज्यांनी केलं त्यांचं जमलं. तर कोरडवामध्ये 10 ऑक्टोबरच्या दरम्यान संरक्षित ओलीत असेल म्हणजे तुम्ही पाणी देऊ शकता, 1-2 पाणी देऊ शकता. तर थोडंसं लेट झालं, 15 नोव्हेंबर पर्यंत हरभरा योग्य वेळ आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत पेरलं तरी चालतो. काही शेतकऱ्यांना अजून कुठलं तरी पीक घेऊन त्याच्यावर हरभरा घ्यायचा असतो. कापूस आहे, कापूस उपटले की हरभरा पेरायचा, कोणी तुरी काढल्यानंतर हरभरा पेरायचा. त्यासाठी मी शिफारस करत नाही, पण अपवादात्मक 10 डिसेंबर पर्यंत तसं हे मी म्हणणं योग्य नाही. पण तरी शेतकरी साहेब चालते ना, 2-4 क्विंटल झाला, 5 क्विंटल झाला तरी चालते. मग अपवादात्मक परिस्थितीमध्ये इथे उत्पादन किती येईल सांगता येत नाही, पण तिथे जर पेरायचं असतं मला तर 10 डिसेंबर पूर्वी हरभरा पेरा. त्याच्यानंतर हरभरा पेरू नका. 10 ऑक्टोबरच्या आधी सुद्धा शक्यतोवर हरभरा पेरू नका. अशा वर्षात की जिथं पावसाचा अजून विड्रॉल झाला नाही, अशा वर्षी तर बिलकुलच आपण डेअरिंग करायचं नाही. हा झाला पेरणीचा कालावधी.